मित्रांनो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, येत्या 16 तारखेला एक भव्यदिव्य असं मैदान आहे. ज्या मैदानाची संपूर्ण बैलगाडी शौकीनांना, चाहत्यांना व मालका चालकांना आतुरता असते. असं एक भव्यदिव्य असं ओपन आहे, ओपनचं मैदान आहे. ह्या मैदानाचं नाव म्हणजे जयंत केसरी 2025 पर्व 3. मित्रांनो, हे मैदान मौजे कासेगाव या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आणि या मैदानात तमाम बैलगाडी मालक असतील, चालक असतील व बैलगाडी शौकीन असतील आणि त्याचप्रकारे तमाम बैल ह्या मैदानात दाखल होणार आहेत. आणि ह्या मैदानातील संपूर्ण टॉप पायरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, चालू सीझनला सर्वात पहिल्यांदा जो आपण पायरा सांगणार आहे तो पायरा म्हणजे आपल्या सातारा राजधानी एक्सप्रेसचा बलमाचा पायरा. मित्रांनो, बलमानी आपल्याला लक्ष्मणराव हे आपल्याला कासेगावच्या भव्यदिव्य अशा मैदानामध्ये पळताना दिसणार आहेत. त्यानंतर मित्रांनो, अजून एक असा टॉपचा पायरा मथुरा डेअरी फार्म चिंचाळे यांचा अर्जुनचा सुद्धा एक मित्रांनो टॉपचा पायरा आपण ह्या कासेगावच्या मैदानामध्ये पाहणार आहोत. आणि तो पायरा म्हणजे मित्रांनो पाखऱ्या आणि अर्जुन एकदा एकत्र आलेले होते, तेव्हा त्यांनी माळशिरसच्या मैदानामध्ये धुमाकूळ घातलेला आपण पाहिलेला होता. माळशिरस किंवा अकलूज या दोन्ही मैदानामध्ये आपण पाहिलं होतं की त्यांनी धुमाकूळ 100% घातलेला आणि ते पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, पायरा क्रमांक 3 मित्रांनो, चालू सीझनला एक टॉपचा बैल पळत आहे आणि तो बैल म्हणजे सासवडकरांचा बादल. मित्रांनो, जाईल त्या मैदानात गुलाल घेत आहे असा सासवडकरांचा बादलचा पायरा मित्रांनो उगलीवाडीकरांच्या तेजासोबत फिक्स झालेला आहे. मित्रांनो, त्याच्यानंतर पायरा क्रमांक 4 एका अशा बैलाबद्दल ज्यानं कमी कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रभर आपलं नाव केले, असा कारुंडेकरांचा चिक्या. मित्रांनो, कारुंडेकरांचा चिक्या जाईल त्या मैदानात आपण पाहतोय की गुलाल घेत आहे. कारुंडेकरांचा चिक्याचा पायरा असणार आहे लखन, संभाजीनगर एक्सप्रेस लखन. त्यानंतर मित्रांनो, ज्या बैलानं संपूर्ण महाराष्ट्र गाजवलं आणि जो बिंजोडचा बेताज बादशाह म्हणून ओळखला जातो असा राहुलभाई पाटील अडवली कल्याणकरांचा मथुर. मित्रांनो, मथुरचा सुद्धा एक टॉपचा पायरा आपल्याला ह्या मैदानामध्ये दिसणार आहे. मथुरचा टॉपचा पायरा म्हणजे आपल्या वडकीचा कॉकटेल. मित्रांनो, कॉकटेल आणि मथुर सतत एकत्र येत असतात, धुमाकूळ घालत असतात आणि पुन्हा एकदा तो जोड पळण्यासाठी सज्ज झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला कासेगावच्या मैदानामध्ये अजून एक टॉपचा पायरा आपल्याला दिसणार आहे, तो म्हणजे गजा आणि कबाली. मित्रांनो, गजा आणि कबाली जेव्हा एकत्र आलेले आहेत तेव्हा गुलाल नावावरती 100% करतात आणि त्याच नृत्या आपल्याला कासेगावच्या मैदानामध्ये हा जोड पळताना दिसणार आहे. त्यानंतर मित्रांनो, जो बैल चालू सीझनला जाईल त्या मैदानात प्रथम क्रमांक पटकवतोय आणि कंटिन्यू गुलालात राहतोय असा फलटणकरांचा सर्जा. मित्रांनो, सर्जाचा पायरा असणार आहे पिस्टन 22. पिस्टन आणि सर्जा आपल्याला ह्या भव्यदिव्य अशा मैदानामध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर मित्रांनो, एक टॉपचा बैल ज्यानं आपल्या नावावरतीच नावासारखंच करामत करून दाखवतो. मित्रांनो, वादळ बैल. भल्यांना वादळ दाखवणारा हा वादळचा पायरा असणार आहे. वादळ आता आपण चालू सीझनला पाहतोय की जाईल त्या मैदानात गुलाल घेतोय, सुंदररित्या गाडी पळते आणि आपण बऱ्याच मैदानामध्ये वादळला पब्लिकमधून सुद्धा पळताना पाहिलं. आणि त्याचप्रकारे वादळचा एक टॉपचा पायरा ह्या मैदानात आपल्याला दिसणार आहे आणि तो टॉपचा पायरा म्हणजे मोरदरीकरांचा हरण्या. मित्रांनो, हरण्या आणि वादळ हा पायरा फिक्स झालेला आहे आणि हा 100% फिक्स पायरा आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, अजून एक असा टॉपचा पायरा ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवलं, ज्या बैलाला संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या
नावावरती व आपल्या नावाच्या सर्व ह्या बैलगाड्या शौकीनांच्यावरती अधिराज्य गाजवलं असा आपल्या सर्वांचा लाडका बक्याडॉन. मित्रांनो, बक्याचा पायरा कोण असणार? तर ह्या भव्यदिव्य अशा काशेगावच्या मैदानामध्ये आपल्या बक्याचा पायरा असणार आहे घोटकरांचा सर्जा. मित्रांनो, घोटकरांचा सर्जा आपण बरेच दिवस मैदानात पाहत नव्हतो, कारण मित्रांनो तो बैल आजारी होता आणि त्यानंतर आत्ता बैल पूर्णपणे सर्जा रिकवर झालेला आहे आणि 16 तारखेच्या येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला सर्जा आणि बकासूर 100% पळताना दिसणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण भाग 2 मध्ये. धन्यवाद.